नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मुलांना शाळा सुटल्यानंतर, नोकरदार वर्गाला ऑफिस सुटल्यानंतर, व्यावसायिकांना आपलं व्यावसायिक काम केल्यानंतर, बाहेरगावी एखाद्या ट्रीपला गेल्यानंतर पुन्हा एका ठिकाणी परतावंसं वाटतं. आणि ते ठिकाण म्हणजे काना मात्रा नसलेला एक साधा सरळ शब्द, ते म्हणजे आपलं घर. प्रत्येकाच्या मनात आपापल्या घरानं एक वेगळी जागा निर्माण केलेली असते. म्हणजे बघा ना, अगदी नुकतंच बोलू चालू लागलेलं मूल जास्त वेळ घराबाहेर असलं आणि खूप कंटाळलं किंवा आई आजीची आठवण आली तर लगेच म्हणतं, आता आपल्या घरी जायचं. कारण त्याच्यासाठी घर म्हणजे सर्वस्व असतं. स्वर्ग कोणी पाहिला आहे का? तर नाहीच. असं म्हणतात, स्वर्गात सगळी सुख असतात, दुःखाचं नावही नसतं. कारण सुखाच्या सर्वोच्च स्थितीला आपण स्वर्गसुख हाच पर्यायी शब्द म्हणतो ना. आपलं घर म्हणजे आपल्यासाठी स्वर्गसुखच असतं. साने गुरुजी म्हणतात, घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा, घर म्हणजे आत्मीयता. श्रोते हो, घर हे फक्त भिंतींनी तयार होत नाही, तर त्या घरात राहणाऱ्या माणसांनी घराला घरपण येत असतं. आणि हे घरपण केव्हा येतं? जेव्हा एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो आणि त्या विश्वासावर, प्रेमावर घरातले सगळे जण अगदी आनंदानं आपलं आयुष्य जगत असतात. या घराशी आपल्याला सगळं काही शेअर करता येतं. मिळालेलं यश, झालेले अपमान, सोसलेले दुःख आणि आनंदाचे क्षणही. श्रोते हो, घरातली वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते असं म्हणतात. मग जेव्हा आपले विचार सकारात्मक असतील आणि आपलं बोलणं सकारात्मक असेल, तेव्हा त्याला वास्तुदेवतेचा तथास्तु म्हणून आशीर्वाद मिळतच असेल, नाही? तेव्हा घरामध्येच आनंद अनुभवायचा असेल तर नक्कीच घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात सकारात्मक विचार आणि त्याचबरोबर तसे आचार आणि कृती ही असायलाच हवी. मग बघा, आपल्या सगळ्यांच्याच घरातल्या या आनंदाला वास्तुदेवतेचा तथास्तु म्हणून आशीर्वाद मिळतो की नाही? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.